नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आजच्या या अतिशय महत्त्वाच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण भूमितीचा असा एक टॉपिक शिकणार आहोत ना, जो टेट असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा प्रत्येकासाठी एकदम गेम चेंजर ठरू शकतो. आणि तो विषय आहे त्रिकोण. आता त्रिकोण म्हणजे नेमकं काय? अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही 3 बिंदूंना सरळ रेषांनी जोडल्यामुळे जी एक बंद आकृती तयार होते ना, तिला आपण त्रिकोण म्हणतो. जसं की समोर दिसणारा हा त्रिकोण ABC. इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा बरं का, आकृती बंदिस्त असणं खूप जास्त महत्वाचं आहे, तरच तो खऱ्या अर्थाने त्रिकोण बनतो. या आकृतीचे मूळ घटक कोणते असतात ते बघूया. कोणत्याही त्रिकोणाला कायम 3 बाजू, 3 कोन आणि 3 शिरोबिंदू असतात. हे मिळून होतात एकूण 6 मूलभूत घटक. आता आपल्याला वाटेल हे तर खूपच बेसिक आहे, पण मित्रांनो, पुढे जाऊन मोठी मोठी गणितं सोडवताना हेच बेसिक आपल्याला अचूक दिशा दाखवत असतं. चला आता त्रिकोणांचे प्रकार पाहूया. याचं वर्गीकरण 2 प्रकारे होतं. पहिला प्रकार म्हणजे बाजूंवर आधारित त्रिकोण. यात पहिला येतो तो समभुज त्रिकोण, ज्याच्या तिन्ही बाजू अगदी समान लांबीच्या असतात. दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण. यात फक्त 2 बाजू समान असतात. आणि तिसरा आहे विषमभुज त्रिकोण, ज्यामध्ये तिन्ही बाजू पूर्णपणे वेगवेगळ्या लांबीच्या असतात. त्यांच्या नावांवरूनच त्यांचा अर्थ कसा अगदी स्पष्ट होतोय नाही का? आता बघूया वर्गीकरणाचा दुसरा प्रकार म्हणजे कोनांवर आधारित त्रिकोण. जर त्रिकोणाचे तिन्ही कोन 90 अंशांपेक्षा कमी असतील तर तो झाला आपला न्यूनकोनी त्रिकोण. जर एखादा कोन बरोबर म्हणजे अगदी तंतोतंत 90 अंशांचा असेल तर तो समकोनी किंवा ज्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. आणि जर एक कोन 90 अंशांपेक्षा मोठा असेल तर तो अधिककोनी त्रिकोण. परीक्षेतील बहुपर्यायी प्रश्नामध्ये हे हमखास विचारलं जातं बरं का. महत्वाचे गुणधर्म. आता विशेष लक्ष द्या, कारण याच नियमांवर गणिताचा खरा खेळ अवलंबून असतो. 180 अंश. होय, हा आकडा कायमचा डोक्यात फिट करून ठेवा. जगातला कोणताही त्रिकोण असू द्या, तो लहान असो वा मोठा, समभुज असो वा विषमभुज, त्याच्या तिन्ही अंतरकोणांची बेरीज नेहमी नेहमी आणि नेहमी 180 अंशच असते. हा भूमितीचा असा सुवर्ण नियम आहे ना, जो बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला सेकंदात मिळवून देतो. आणखी 2 अतिशय जबरदस्त नियम पाहूया. पहिला नियम, त्रिकोणाचा बाह्य कोन हा त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला असलेल्या 2 अंतरकोणांच्या बेरजे इतका असतो. आणि दुसरा, जो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही नेहमी त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच असली पाहिजे. उदाहरणार्थ 3, 4 आणि 5 या लांबीच्या बाजूंनी त्रिकोण नक्की बनू शकतो, कारण 3 अधिक 4 होतात 7, जे 5 पेक्षा मोठे आहेत. पण समजा बाजू 2, 3 आणि 6 असतील तर त्रिकोण कधीच बनू शकत नाही, कारण 2 आणि 3 ची बेरीज होते 5, जी 6 पेक्षा लहान आहे. आहे की नाही एकदम लॉजिकल? आता बाजू आणि कोन यातील हा थेट संबंध बघा. त्रिकोणात जी बाजू सर्वात मोठी असते ना, तिच्या अगदी समोरचा कोन हा नेहमी सर्वात मोठा असतो. आणि या उलट जी बाजू सर्वात लहान असते तिच्या समोरचा कोन हा सर्वात लहान असतो. म्हणजे बघा, आपल्याला फक्त बाजूंची लांबी माहीत असली तरी कोणांच्या आकाराचा अंदाज अगदी सहज लावता येतो. इथून पुढे आपल्या गणिताचं प्रात्यक्षिक स्वरूप सुरू होतंय. परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची हीच ती खरी जागा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं? तर प्रश्नात कोणती माहिती दिली आहे त्यावर सूत्रांची निवड ठरते. मुख्य 3 सूत्रे अशी आहेत. जर पाया आणि उंची दिली असेल तर अगदी साधं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. जर फक्त तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल तर आपलं हेरॉनचं सूत्र वापरायचं. आणि समजा 2 बाजू आणि त्यांच्या मधला कोन दिला असेल तर साइन सूत्र वापरायचं. ही तिन्ही सूत्र अगदी तोंडपाठ असलीच पाहिजेत. परिमिती म्हणजे नेमकं काय? तर आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची फक्त बेरीज. त्रिकोणासाठी परिमितीचं सूत्र आहे P = A + B + C. उदाहरणार्थ, जर बाजू 5 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर असतील तर फक्त या तिघांची बेरीज करायची. 5 + 7 + 9 उत्तर आलं 21 सेंटीमीटर. अगदी सोपं आणि थेट. आणि आता भूमितीतील सर्वात प्रसिद्ध आणि आपल्या सर्वांचा आवडता नियम म्हणजे पायथागोरसचे प्रमेय. लक्षात ठेवा, हा नियम फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणासाठीच लागू होतो. या नियमानुसार कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच C चा वर्ग बरोबर A चा वर्ग अधिक B चा वर्ग.
स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका या प्रमेयावर आधारित प्रश्नांशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत, हे नक्की. 3, 4, 5 हे आकडे म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी एक जादूची ट्रिकच आहे समजा. याला आपण पायथागोरसचे त्रिकूट म्हणतो. जर काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू 3 आणि 4 असतील तर कोणतीही आकडेमोड न करता तिसरी बाजू म्हणजे कर्ण हा 5 असणारच हे आपल्याला माहीत असायला हवं. अशी त्रिकुटे जर पाठ असतील ना तर परीक्षेतील आपला खूप मौल्यवान वेळ वाचतो. आतापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते आता आपण पाहूया. ही 3 अतिशय महत्वाची प्रमेये कायम लक्षात ठेवा. पहिलं, समद्विभुज त्रिकोणात समान बाजूंसमोरील कोणही समानच असतात. दुसरं, समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा नेमका 60 अंशांचाच असतो. आणि तिसरं म्हणजे मध्यका प्रमेय. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यका नेहमी एकाच बिंदूत एकमेकांना छेदतात. हे थेट प्रश्न म्हणून परीक्षेला विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हे एकदम तोंडपाठच करून ठेवा. चला, आता एक उदाहरण सोडूया. समजा आपल्याकडे 6 सेंटीमीटर बाजू असलेला एक समभुज त्रिकोण आहे आणि आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचंय. पहिली स्टेप, आधी आपण उंची काढूया. समभुज त्रिकोणाच्या उंचीचं सूत्र काय आहे? तर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. म्हणजेच वर्गमुळात 3/2 गुणिले 6. उत्तर आलं 3 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. दुसरी स्टेप, आता क्षेत्रफळाचे सूत्र वापरूया. 1/2 गुणिले पाया म्हणजे 6 गुणिले उंची म्हणजे 3 वर्गमुळात 3. कॅल्क्युलेशन केलं की उत्तर मिळतं 9 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. अगदी स्टेप बाय स्टेप गेलं की उत्तर हमखास बरोबर येतं. दुसरं उदाहरण पाहूया जे पायथागोरसवर आधारित आहे. एका काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहेत, तर आपल्याला कर्ण काढायचं आहे. स्टेप 1, आपलं सूत्र वापरूया. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. स्टेप 2, 5चा वर्ग 25 आणि 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज झाली 169. आणि स्टेप 3, आता या 169चे वर्गमूळ काढा. किती आलं? 13. म्हणजेच आपला कर्ण 13 सेंटीमीटर आहे. पाहिलं, सूत्रांची योग्य मांडणी केली की गणित किती सोपं होतं. आजच्या या सेशनच्या शेवटी माझं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. गणित अजिबात अवघड नाही. जर ते योग्य पद्धतीने आणि संकल्पना समजून घेऊन शिकले तर ते खूपच सोपं आणि मजेदार आहे. आज आपण त्रिकोणाचे सर्व महत्त्वाचे पैलू अगदी डिटेलमध्ये कव्हर केले आहेत. आता जास्तीत जास्त सराव करणे हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. पण जाता जाता तुम्हाला एक विचार करायला लावते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आजूबाजूला एखादा मोठा पूल किंवा एखाद्या इमारतीचा सांगाडा पाहाल तेव्हा त्यामागे लपलेला हाच त्रिकोणाचा भक्कम गणितीय पाया तुम्हाला शोधता येईल का? नक्कीच येईल. विचार करा आणि असाच सराव करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत खूप अभ्यास करा. धन्यवाद.